सांगतो, मी कधीच तेच बोलीत नाही, मी कधी मीडियासमोर जात नाही. पण आज काय गेलो तर अंबादासना धांदाळ सगळं खोटं, म्हणजे काही नसताना अहो त्यांना अभ्यास करायचा, त्यांना विचारून काही विचारपूस करायची, अधिकाऱ्याशी विचार. या अधिकाऱ्याचे पत्र खोटे आहे का? मग राऊत अधिकाऱ्याचे पत्र जे त्यांनी दिलेले आहे का आज दिले का पत्र? मग हे खोटे आहे का? काय 1600 कोटी रुपयामध्ये पूर्ण भूसंपादन झालं आपल्या जिल्ह्यात. आणि मग एकट्या त्या बैचं 1850 कोटी हा मग ते काय हा संशोधनाचा विषय तुमचा, माझा नाही कोणाचा. हे तुमचा आहे विषय हो संशोधनाचा. अरे मला सांग, एवढा मोठा रोड 10,000 कोटी झाला सगळा. एका जिल्ह्यामध्ये 1500 कोटीचं भूसंपादन झालं. 8,500 कोटी एका जिल्ह्यात नाही म्हणत, एक्या बाईचं एकच पाहिजे जिल्ह्याचं नाही, जिल्ह्यात लोक आहे ना आणखी. मग मला सांग, एका बाईचे जर 1150 कोटी आहे तर बाकीचे किती? हो ना. हा काय त्याला खरं काय नाही काय बोलायला वगैरे, फक्त उचलली जी लावणी काढायला आणि तुम्हीच बघा आता हे काय. हा मी नाही, हवा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता मी पण एखाद्या माणसाला विनाकारण याच्यात आयुष्यातून ठेवणार नाही. प्रत्येक घोटाळ्यामध्ये तुम्हाला केंद्र खाली ठेवायचं आणि मग मी जर घोटाळेबाज असतो तर तुम्हाला सांगतो मी सिद्ध झाला असतं. मग आता त्यांना हे बी सिद्ध करा ना. आता मी तर म्हणतो की त्यांना आज सांगा की भुमरे आज बोलले प्रेस घेऊन हे खोटे, ते बोलाव. आणि ते बोलले मी बोलतो ना आणखीन. मग बोलाबोलीमध्ये काय होईल? बोलाबोली नाही, मी बोलाबोलीच्या भानगडीत नाही. तुम्हाला हे बी सांगतो, मी कधीच प्रेस समोर जात नाही. मी बोलाबोलीच्या भानगडीत नाही. त्याच्यावर आता दुसरा आपण उत्तर जावं. 100%. मी वकिलाला विचारून कितीचा ठोकायचा, मी माझा दावा किती अब्रुनुसेनचा दावा ठोकायचा मी वकिलाला विचारून ठेवतो. आणि जावेद तुमच्यावर अनेकांनी आरोप केले, फक्त दानवेंवर की दगड मारते म्हणून बाबलीला मारते का? अजूनही कोणी आहे का? हा आज उद्या हे बंद करा आणि जाऊ नका. बंद केल्यावर सांगतात. नाही, तुम्हालाच विचारायचं माझं काय.